इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास भाग 2, पाठ 11वा, शाहिस्ता खानाची फजिती. या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शाहिस्ते खानाने डॅश किल्ल्याला वेढा दिला. पर्याय पुरंदर, पन्हाळा, शिवनेरी. उत्तर पुरंदर. शाहिस्ते खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. आ. शाहिस्ते खानाने पुण्यात डॅश या मुक्काम केला. आ. शाहिस्ते खानाने पुण्यात डॅश मुक्काम ठोकला. पर्याय शनिवारवाड्यात, लाल महालात, पर्वतीवर. उत्तर लाल महालात. शाहिस्ते खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला. ई. औरंगजेब बादशहाने शाहिस्ते खानाची रवानगी डॅश केली. पर्याय आसाममध्ये, कर्नाटकमध्ये, बंगालमध्ये. उत्तर बंगालमध्ये. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शाहिस्ते खान कोणती गावे घेत पुण्याला आला? उत्तर शाहिस्ते खान शिरवळ, शिवापूर, सासवड आणि चाकण अशी गावे घेत पुण्याला आला. आ. शाहिस्ते खानाचे सैन्य हैराण का झाले? उत्तर मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ते खानाचे सैन्य हैराण झाले. ई. शाहिस्ते खानाला कोणती भीती वाटू लागली? उत्तर आज बोटे तुटली, उद्या शिवाजी आपले शिर कापतील अशी त्याला भीती वाटू लागली. प्रश्न तिसरा, कारणे लिहा. अ. औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला. उत्तर शिवाजी महाराजांनी मुघलांच्या प्रदेशावर स्वाऱ्या केल्यामुळे औरंगजेब बादशहा त्यांच्यावर चिडला. आ. शाहिस्ते खान खिडकी वाटे पळू लागला. उत्तर शिवाजी महाराजांनी लाल महालात शिरून शाहिस्ते खानावर हल्ला केला व त्याची बोटे तोडली. त्यामुळे घाबरून शाहिस्ते खान जीव वाचवण्यासाठी खिडकी वाटे पळू लागला. प्रश्न चौथा, घटना कालानुक्रमे लावा. अ. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. आ. शाहिस्ते खानाने लाल महालात मुक्काम ठोकला. ई. शाहिस्ते खानाने चाकणचा किल्ला घेतला. ई. शिवरायांनी शाहिस्ते खानाची खोड मोडली. तर या घटना याप्रमाणे लागतील. 1. शाहिस्ते खानाने चाकणचा किल्ला घेतला. 2. शाहिस्ते खानाने लाल महालात मुक्काम ठोकला. 3. शिवरायांनी शाहिस्ते खानाची खोड मोडली. 4. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली.